नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आम्ही आलो आहोत पुण्यातील अप्पूघर येथे. तर पोहोचल्या आपल्याला सगळ्यात प्रथम करायचं आहे गाडी पार्क. 2 व्हीलरसाठी 10 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 20 रुपये असे पार्किंग आहे. नंतर तिकीट विंडोतून आपल्याला घ्यायचं आहे तिकीट. तुम्हाला फक्त आत जायचं असेल त्यासाठी 100 रुपये तिकीट आहे. व तुम्हाला राईड्सचं पूर्ण पॅकेज घ्यायचं असेल तर इथे सगळे पॅकेजेस लावलेले आहेत. तुम्ही यातलं तुम्हाला कम्फर्टेबल असलेलं कुठलंही पॅकेज घेऊ शकतात. आम्ही इथे घेतलेलं आहे 3 एंट्रीचे तिकीट्स आणि 2 हे पॅकेज. आम्ही इथे 600चं पॅकेज असणारे 2 तिकीट्स घेतले. त्यात 3.5 फुटाच्या वरती असणाऱ्या मुलांच्या सगळ्या राईड्स व 12D शो होता. इथे 2 वर्षाच्या पुढील सगळ्या मुलांचे एंट्रन्सचे तिकीट देखील काढावे लागते. त्यामुळे सहसाचं देखील आम्ही हाफ तिकीट घेतलेलं आहे. एंट्रन्सला थोडे फोटो काढून आता आम्ही पुढे चाललो आहोत राईड्स करण्यासाठी. सुरुवातीलाच पॅकेज न घेता तुम्ही एंट्रन्स फी देऊन मध्ये आल्यानंतरही तिकीट घेऊन आवडीची राईड करू शकतात. इथे सगळ्या राईड्सचे रेट्स दिलेले आहेत. पण सगळ्या राईड्सचं सेपरेट तिकीट घेऊन करायचं ठरवलं तर राईड्सचे जवळपास 800 रुपये, एंट्रन्स फीचे 100 रुपये, 12D शोचे 150 रुपये असे 1050 रुपये लागतात. आता आपण करणार आहोत आपली पहिली राईड, जी की आहे धडक गाडी. या राईडचं जर तुम्ही सेपरेट तिकीट घेतलं तर तिकीट आहे 60 रुपयांचं. ही राईड लहान मुलांसाठी नाही आहे. 3.5 फुटापेक्षा जास्त उंची असणाऱ्या सर्वांसाठी ही राईड आहे. राईडसाठी तुम्हाला 4 ते 5 मिनिटाचा वेळ मिळतो. इथे व्हिजिट करणार असणार तर ही राईड नक्की करा, कारण बाहेर ही जवळपास कुठे अवेलेबल नसते. आणि मुलांनी ही राईड खूप एन्जॉय केली. ही राईड मुलांना एवढी आवडली की आरवला तर पूर्ण अप्पूघरमध्ये सगळ्यात जास्त आवडणारी राईड म्हणजे ही होती. तर जाऊया पुढच्या राईडकडे. पूर्ण अप्पूघर फिरण्यासाठी मिनिमम 4-5 तास लागतात. त्यामुळे तुम्ही इथे वन डे पिकनिक प्लॅन करू शकतात. आता आपली दुसरी राईड आहे फ्लाइंग बलून. हिचं तिकीट देखील आपण सेपरेट काढलं तर 60 रुपये तिकीट आहे. ही राईड देखील लहान मुलांसाठी नाही आहे, तर 3.5 फूट उंची असणाऱ्या वरच्या मुलांसाठी आहे. ही अडल्टसाठीही नाही आहे, तर 15 वर्षाच्या खालील मुलांसाठीच आहे. या राईडमध्ये सगळे बलून्स तर गोल फिरत होते, पण आपण ज्या सीटवर बसलो आहोत ते देखील गोल फिरवता येत होतं. त्यामुळे बऱ्याच जणांना इथे त्रास होत होता. जर तुम्हालाही देखील त्रास होत असेल तर तुम्ही सीट गोल फिरू नका. आता इथून पुढे लहान मुलांसाठी काही राईड्स होत्या, परंतु तिथे काहीतरी काम चालू असल्याने त्या बंद होत्या. त्यामुळे आता आम्ही दुसरीकडे जाणार. इथूनच सहसाला एक राईड आवडली होती, मेरी गो राऊंड. ती म्हणत होती मला राऊंडमध्ये बसायचे, म्हणून आम्ही तिकीट विंडोमध्ये गेलो तिचं तिकीट घेण्यासाठी. या राईडचे देखील 60 रुपये तिकीट होतं. आणि ही राईड फक्त 3.5 फुटाच्या खालील मुलांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी होती. पण सहसाचा हट्ट होता की आरव अभिशन त्यांनीही बसावं, म्हणून त्या काकांनी त्यांना देखील बसू दिलं. ही राईड करून झाल्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज काढले. इथे फोटो खूप छान आले. नंतर आम्ही गेलो आमच्या पुढच्या राईडसाठी, जी की होती अप्पू एक्सप्रेस, जी की खूप स्लो होती. एक्सप्रेस अजिबात नव्हती. तिचं तिकीटही होतं 60 रुपये. ही राईड देखील 3.5 फुटाच्या खालच्या मुलांसाठी होती. कोणती राईड कोणासाठी आहे असं बरंच ठिकाणी लिहिलेलं आहे व तिकीट घेताना तुम्हाला ते एक पॅम्पलेट देतात. त्याच्यावर देखील मेन्शन असतं की कोणती राईड कोणत्या एजच्या मुलांसाठी आहे असं. तसं काही नियम्स लिहिलेले असतात व अप्पूघरचा पूर्ण लेआउट देखील त्या पॅम्पलेटवर दिलेला असतो. कुठे कोणती राईड आहे नंबर वाईज ते दिलेलं असतं. इथे पुढेच होतं कॅन्टीन, जे की प्युअर व्हेज होतं. तुम्ही पूर्ण अप्पूघरमध्ये नॉनव्हेज ऑर्डर नाही करू शकत, पण इथे व्हेजमध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन मिळतात. इथे सिटिंग अरेंजमेंट देखील खूप छान आहे. पुढे जात असताना होती बॉडी मसाज चेअर आणि फिश स्पा, ज्याचे रेट देखील 150 ते 200च्या दरम्यान होते. तुम्ही जर पूर्ण फॅमिली पिकनिक प्लॅन करत असाल तर इथे प्रत्येकासाठी काही ना काही अवेलेबल आहे. आणि त्यामुळे कदाचित इथे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्या एज ग्रुपचे लोक होते. आम्ही इथे वीकडेजमध्ये गेलो होतो, परंतु मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्याने इथे बऱ्यापैकी गर्दी होती. इथून पुढे होती 3.5 फुटाच्या खालच्या मुलांसाठी किडी बोट, जिचे रेट देखील 50 रुपये होते.
नंतर पुढची राईड होती जम्पिंग फ्रॉक, जी की सहसाला करायची होती, म्हणून आम्ही तिचं तिकीट घेण्यासाठी गेलो. आणि ही राईड मात्र तिला प्रचंड आवडली. पुढचे 4 दिवस फ्रॉक कसा करतो हेच तिचं चाललं होतं. या राईडचं तिकीट देखील होतं 50 रुपये. व्हिडिओमधले आरव व अभिषा हे दोघं माझे पुतण्या व पुतणी आहेत, जे की तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये फक्त हाय करताना दिसतील. ही राईड आहे अप्पू कोलंबस. बाकीच्या राईड्सपेक्षा हिचं तिकीट थोडं जास्त आहे. हिचं तिकीट आहे 80 रुपये, पण ही राईड देखील खूप छान आहे. अप्पू घरमधली सगळ्यात अट्रॅक्टिव्ह राईड आपण हिला म्हणू शकतो. तर आम्ही केलं 12D सिनेमॅटिक, जे की मुलांना खूप आवडलं. आणि याचं आपण सेपरेट तिकीट जर घेतलं तर ते होतं 150 रुपयांचं. याच्या शेजारी होती एक शॉर्ट फिल्म शिवाजी महाराजांवर, जी की स्वराज की लढाई. एकूण अर्ध्या तासाची ती शॉर्ट फिल्म आहे. त्यामुळे जोपर्यंत मुलं शॉर्ट फिल्म पाहत आहे तोपर्यंत आम्ही इथे काहीतरी टाईमपास करायचं ठरवलं. फोटोज वगैरे काढण्यासाठी इथे छान असा स्पॉट बनवून ठेवलेला आहे, तर आम्ही इथे फोटोज वगैरे काढले. हे सगळं करत असताना सहसाला एक छान गेम भेटला. तो गेम म्हणजे इथे अशा प्रकारे माझा हात पकडून चालण्याचा. त्यामुळे आम्ही हा पूर्ण एरिया कवर केला आणि 15-20 मिनटं आमचा याच्यात खूप छान असा टाईमपास झाला. आणि आमचा अर्धा तास कुठे निघून गेला ते आम्हाला कळालं देखील नाही. आता सगळेजण खूप थकले होते, त्यामुळे आम्ही थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलं. आम्ही सगळे फ्रेश होऊन आलो. त्यानंतर आम्ही खाल्ले आईस्क्रीम्स. आम्ही घरूनच सोबत काही बिस्किट्स व कुरकुरेचे पॅकेट्स घेऊन गेलो होतो, तर आम्ही ते देखील खाल्ले. बाहेरून आणलेले पॅकेट्स फूड इथे मध्ये घेऊन जाता येणार नाही असं कुठलंही रिस्ट्रिक्शन मला इथे दिसलं नाही. पेटपूजा करून आम्ही फुल एनर्जीने पुन्हा निघालो. ही होती भूलभुलैया. आणि फक्त एंट्रन्सचं तिकीट घेऊन आलेले देखील इथे जाऊ शकत होते. इथे कोणीही तिकीट चेक करण्यासाठी नव्हतं. दिसायला ही राईड खूप साधी होती, पण इथे गेल्यानंतर आम्हाला खूप मजा आली. कुणालाच बाहेर निघण्याचा रस्ता सापडत नव्हता. शेवटी कसं आम्ही बाहेर निघालो, तेही रस्ता न शोधता. आता आम्ही पुढच्या राईडकडे चाललो. त्यासाठी आम्हाला इथून वरती जायचं होतं. इथे वरची राईड होती रोलर कोस्टर. या राईडसाठी सेपरेट तिकीट होतं 80 रुपयांचं. ही राईड देखील खूप छान होती, पण प्रत्येक राईडसाठी टायमिंग खूप कमी होता. 2 ते 3 मिनटं एवढाच रायडिंगचा टायमिंग होता. इथे कुठलीही राईड ही परत करता येत नव्हती. तुम्ही एकदाच करू शकता प्रत्येक राईड. याच पॅटर्नमधली अजून एक दुसरी राईड होती, ती म्हणजे ही गायडेड कार. हिचं तिकीट होतं 60 रुपये. पण ही राईड देखील खूप छान होती. हिचं खूप मोठ्या दुरून राऊंड होतं. तुम्ही पाहू शकता भरपूर मोठा असा राऊंड आहे हा. पण या दोघंही राईड लहान मुलांसाठी नाही आहे. इवन तुम्ही त्यांना लहान मुलाला मांडीवर घेऊन देखील या राईड्सवर बसू शकत नाही. तर जाऊया पुढच्या राईडकडे. इथेच गो कार्टिंगची राईड देखील होती. ही कुठल्याही अप्पू घरच्या पॅकेजमध्ये नव्हती, तरी तुम्हाला करायची असेल त्याचे 200 रुपये तिकीट होतं. इथे पुढे होता भूत बंगला. इथे तुम्हाला एका ट्रेनमध्ये बसून जायचं होतं. या राईडचं तिकीट होतं 60 रुपये आणि ही देखील 3.5 फुटाच्या वरच्या मुलांसाठीच होती, लहान मुलांसाठी नव्हती. ही राईड होती टेलिकॉम्बॅट. हिचं तिकीट देखील 60 रुपये होतं. ही राईड देखील 3.5 फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या मुलांसाठीच होती. स्टार्टिंगला आरवने हात वगैरे सोडून ही राईड खूप एन्जॉय केली, पण त्याच्यामुळे त्याला नंतर थोडा त्रास झाला. त्यामुळे तुम्ही असं काही करू नका. त्यामुळे आम्ही थोडा आता ब्रेक घेतला. आता पुढे आम्ही केली स्लॅम बॉब ही राईड. ही राईड देखील त्याच पॅटर्नची होती, पण ही त्यापेक्षा खूप फास्ट होती. या राईडसाठी देखील 60 रुपये तिकीट होतं. 3.5 फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या सर्वांसाठी ही राईड होती. आता ही राईड होती मेरी कप्स. हिचं सेपरेट तिकीट देखील 60 रुपये होतं आणि ही राईडसुद्धा 10 वर्षाच्या पुढील सर्वांसाठी होती. लहान मुलांना मांडीवर घेऊन देखील या राईडवर बसू देत नाही. याच राईडवर बसण्यासाठी एक कपल होतं, जे दोघांकडे अडल्ट्सचे तिकीट होते, पण त्यांच्यासोबत त्यांचं लहान मूल देखील होतं. मुलाला घेऊन त्यांना या राईडवर बसू दिलं नाही, त्यामुळे त्याच्यातलं एकाच जणाने राईड केली. जर तुमची अशी कंडिशन असेल
तर तुम्ही एकानंतर एक ही राईड करू शकतात. अडल्ट्सच्या राईडवर लहान मुलांना घेऊन बसू देत नाही, त्याच्यामुळे तुम्ही पॅकेज घेण्याच्या आधी हा विचार करा. आणि एकानंतर एक जर बसणार असणार तर याच्यात खूप वेळ जाईल तुमचा आणि तुम्हाला पाहिजे तसं एन्जॉयही करता येणार नाही. आता इथे आपल्या जवळपास सगळ्या राईड्स करून झालेल्या आहेत. आता फक्त शेवटची एकच राईड राहिलेली आहे, ते आहे माय फेअर लेडी. या राईडसाठी देखील सेपरेट तिकीट आहे 60 रुपयांचं. आणि ही राईड देखील 10 वर्षाच्या पुढच्या सर्वांसाठी आहे, पण लहान मुलांसाठी अजिबात नाही आहे. लहान मुलाला तुम्ही घेऊन देखील या राईडवर बसू शकत नाही. अप्पू घरच्या बाकीच्या राईड्सपेक्षा ही राईड खूप फास्ट होती आणि सगळ्या राईड्समध्ये सगळ्यात जास्त आरडाओरड फक्त याच राईडवर होता. तुम्ही जर 2 जण या राईडवर बसणार असणार तर स्ट्रॉंग व्यक्तीला लेफ्ट साईडला बसवा. राईड करत असताना राईट साईडच्या माणसाचा पूर्ण भार हा लेफ्ट साईडच्या माणसावर येतो. हे अप्पू घरचं शेवटचं टोक आहे. आता इथे आपल्या पॅकेजमधल्या सगळ्या राईड्स संपलेल्या आहेत. आता आपण एक्झिट गेटकडे जाणार आहोत. तर जर क्रिकेट आवडत असेल तर तुमच्यासाठी इथे क्रिकेट गेम झोन देखील आहे. याचं तिकीट देखील 150 ते 200च्या दरम्यान आहे. आणि हा गेम हा कुठल्याही पॅकेजमध्ये नाही आहे, तुम्हाला याचं सेपरेटच तिकीट घ्यावं लागेल. आता इथून आपल्याला थोडं अंतर हे चालत जायचं आहे आणि जिथून आपण एंट्री केली होती तिथेच एक्झिटही आहे. आम्ही इथे दुपारच्या 2 वाजता आलो होतो आणि आता वाजले आहे सायंकाळचे 6:30. तर तुम्हाला संपूर्ण अप्पू घर फिरण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. चला भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.